हॅलो मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणखीन रामदास स्वामींची एक गोष्ट सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज एका पहाडावरती किल्ला बनवून राहिले होते. त्या किल्ला बनवण्यासाठी खूप सारे कामगार तिथे काम करून राहिले होते. कोणी दगड फोडून राहिलं होतं, कोणी लोखंड आणून राहिलं होतं, तर कोणी विटा आणून राहिलं होतं. असे सगळे लोक काम करून राहिले होते. त्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांना पाहता पाहता छत्रपतींच्या मनामध्ये एक विचार आला की पहा, आपण इतक्या सगळ्या लोकांना जे आहे ते काम देतो, पैसा देतो, त्यांना सुखसोयी देतो, त्यांची घरं चालतात त्याच्यामुळे. म्हणून मी जे आहे ते या सगळ्यांना हे सगळं देऊन राहिलेलो आहे, असा अहंकार त्यांच्या मनामध्ये आला. आता काय, तो अहंकार जसा मनामध्ये आला तेव्हा तिकडनं जे आहे ते त्यांचे गुरु रामदास स्वामी चालले होते. त्यांनी ओळखलं की राजाच्या मनामध्ये काहीतरी विकार आला आहे. म्हणून जे आहे ते रामदास स्वामी राजापाशी आले. आणखीन त्यांनी राजाला म्हटलं की राजा, तो समोरचा एक दगड जो मोठा ठेवलेला आहे ना, तो मागवा इकडे. त्यांनी तो दगड मागवला. त्यामुळे एका माणसाला जे आहे ते मोठा हातोडा घेऊन बोलवा. त्यांनी एका माणसाला हातोडा घेऊन बोलवलं. आता काय झालं की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. ते शिवाजी महाराजांना चांगलं ओळखतही होते. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांनी ओळखून घेतलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं की त्या माणसाला सांगितलं की हा दगड तुम्ही इथे फोडा. त्या माणसाने काय केलं की हातोड्याने तो दगड फोडला. तो दगड फोडल्याबरोबर काय झालं की त्याच्यातून थोडंसं पाणी, आणखीन एक बेटकुळी निघाली. आता बडं आश्चर्य वाटलं महाराजांना की त्या दगडातून जे आहे ते थोडंसं पाणी, आणखीन बेटकोळी कशी निघाली. रामदास स्वामींनी विचारलं की राजा, या बेटकोळीला सुद्धा जे आहे ते तुम्हीच पाळत होता का? तिच्यासाठी पाणी तुम्ही दगडामध्ये टाकलं का? तर राजाला एकदम कळून आलं की अरे वा, आपल्याकडून चूक झाली. आपल्या मनामध्ये असा विचार कसा आला की सगळ्या प्रजेचं पालन आपण करतोय, सगळ्या प्रजेला आपण काम देतो आहे, सगळ्या प्रजेला आपण पैसा देतो आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या सुखसोयी मिळून राहिलेल्या आहे, ते सगळे सुखामध्ये राहतात आहे, असा विचार आपल्या मनामध्ये आला. आणखीन आपल्या गुरुनी कसा ओळखला, तर राजाला एकदम जे आहे ते खिशाणपण वाटलं. आणखीन राजाने जे आहे ते लगेच रामदास स्वामींचे पाय धरले. आणखीन रामदास स्वामींची ते क्षमा मागायला लागले. तर रामदास स्वामींनी विचारलं की राजा, काय झालं, एकदम का क्षमा मागितली? काय झालं तुमच्या मनामध्ये, काय चाललं होतं? तर ते म्हणायला लागले की महाराज, मला माफ करा. मला जे आहे ते मनामध्ये अहंकार आला, आणि त्या अहंकारामुळे जे आहे ते मला असं वाटलं की मीच सगळ्यांचं पालन करतो आहे. पण तुम्ही या बेटकोळीला या दगडामधून पाण्यासुद्धा काढून मला दाखवून दिलं की या सगळ्या प्रजेचं पालन करणारा मी नाही, आणखीन कोणी आहे, तो परमपिता परमात्मा आहे, जो सगळ्यांचं जे आहे ते रक्षण करतो, सगळ्यांसाठी जे आहे ते सगळ्या सुखसोयी देतो, करता करविता तो आहे. मग त्याला आशीर्वाद देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देऊन रामदास स्वामी तिथनं चालले गेले. आजची आमची गोष्ट इथेच संपली. म्हणून कोणीही जे आहे ते अहंकार करू नाही, हे नेहमी लक्षात ठेवावं की करता करविता आपण नसून तो देव असतो, तो जो सगळ्यांचं पालन करत असतो, सगळ्यांना सुखसोयी देत असतो. तर आमची गोष्ट तुम्हाला पसंत आली असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.